हे एक न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. आपल्या काय भावना आहेत? वार्ता आताच कळाली, अतिशय दुःख झालं. आता वृद्धकाळाने त्यांचे निधन झालेलं आहे, पण देशाने सच्चा प्रामाणिक देशभक्त, एक प्रामाणिक राज्यकर्ता आणि ज्यांचा स्वभाव अतिशय मितभाषी, सर्वांशी असलेले मधुर संबंध आणि तेवढंच कठोरपणे काम करण्याची त्यांची वृत्ती, ज्यातून देशाला एक प्रगतीच्या मार्गात त्यांच्या कार्यकाळात जे काही काम त्यांनी केलं ते अविस्मरणीय आहे. आणि मला तर यासाठी दुःख अधिक आहे, कारण की व्यक्तिशः त्यांना अनेक वेळा संबंध राहिलेले आहेत. शंकरराव चव्हाण साहेब त्यांची अतिशय जवळीक होती. नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळात दोघांनी काम केलं होतं. शंकररावजींचे आणि त्यांचे अतिशय जवळचे अशा प्रकारचे व्यक्तिगत संबंध राहिलेले आहेत. ज्यावेळेस त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा राज्याचे प्रश्न घेऊन अनेक वेळा त्यांना भेटलेलो आहे. प्रत्येक वेळेस मदत करायची त्यांची भावनाळी भूमिका राहिलेली आहे. नांदेडच्या एका जाहीर सभेमध्ये मला अजून आठवत आहे, देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस म्हणजे म्हणतो की मी शंकरराव चव्हाण साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे, अशा प्रकारच्या भाषणामध्ये उल्लेख त्यांनी करून मनाचा किती उदारपणा, मनाचं किती मोठेपण हे त्यांच्या एकंदरीत वागण्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि देशाला खऱ्या अर्थाने आर्थिक उदारीकरणाच्या माध्यमातून देशामध्ये आमूलाग्र बदल आर्थिक क्षेत्रामध्ये घडवून आणण्याची किमया अर्थमंत्री या नात्याने त्यांनी उत्तमपणे पार पाडली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सुद्धा त्याची कारकीर्द ही लक्षात राहील अशाच प्रकारचा स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान देशाने पाहिलेला आहे. पण त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना अतिशय तीव्र दुःख आहे. अगदीच अशोकजी, ही खरं तर सगळ्याच भारताची, भारतीय अर्थव्यवस्थेची न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे आणि एका युगाचा अंत झालेला आहे. नरेंद्र जाधव ज्येष्ठ अर्थतज्ञ आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नरेंद्रजी, देशाचा अर्थसिंह काळाच्या पडद्याआड गेलाय.